नमस्कार, मी सुजाता। आज आपण 32 साईजचं पेपर कटिंग बघणार आहे। चला तर मग याची मापे समजून घेऊ। छाती 32 आहे, कमरघेर 26 आहे आणि इथे शोल्डर मी घेतले 5 इंचाचं, मुंडा 5.5 इंच आणि गळा रुंदी 2 इंच, शोल्डर 5 इंचाचं घेतलेलं आहे आणि कटोरी 5 इंचाची आहे। म्हणजे 4-8 पण आली तरी चालेल आणि 5 आली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, घाबरायचं नाही। चला तर मग आपण आता पेपर कटिंग करू। सर्वात आधी मी फोल्डिंगचा पेपर घेतला आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्याकडनं घ्यायची। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, आणि जी ओपन बाजू आहे ती समोर घ्यायची। आपल्याला मागचा आणि पुढचा भाग यातच काढायचा आहे, त्यामुळे डबल पेपर घेतला आहे आपण। चल, सर्वात आधी आपण उंची घेऊ। उंचीमध्ये मी 12.5ची उंची घेतली आहे। 12, 12.5ची उंची आणि 13ची उंची। पेपर पॅटर्न हेच ठेवायचं। 12.5च्या पुढे 12, 12.5 आणि 13 हेच पेपर पॅटर्न ठेवायचे। जेव्हा 11.5, 11ची उंची असेल तेव्हा मी त्याचे बदल तुम्हाला सांगेन। 12.5मध्ये मी 1 इंच मिळवले, म्हणजे असे 13.5 झाले। आता आपण मुंडा घेऊ। मुंडा मी 5.5 इंचाचा घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही। आता छाती आहे 32, म्हणजे 32चा चौथा झाला 8 आणि आता 8मध्ये आपल्याला 2 इंच मिळवायचे। 32 छाती आहे, चौथा 8 आणि 8मध्ये 2 मिळवले 10 इंच होतात। आपल्याला मार्जिंगसाठी ठेवावं लागतं, शिलाई मार्जिंगसाठी। कटिंग असते, क्रॉस कटिंग होते। बघू, एक असं डॉट द्यायचा तिथे, म्हणजे जेणेकरून आपल्याला चौकोन हा प्रॉपर करता आला पाहिजे। आता त्यानंतर आपण शोल्डर घेऊ। मी शोल्डर 5 इंचाचं घेतलं आहे। 32 साईज आहे, गळा मोठा आहे, त्यासाठी शोल्डरही कमी घ्यायचं। त्याच्यानंतर इथं 5.5 तर आपण घेतलेलंच आहे मुंड्यासाठी। मुंडा 5.5 झाला आहे आपला घेऊन। फक्त एक दाखवते तुम्हाला की घेऊन झालेला आहे म्हणून। आता चौकोन तयार करायचा। इथे काय मार्जिंग नाही, मोजायचं नाही, काय नाही, कारण मुंड्याला आकार द्यायचा आहे, गळ्याला पण आकार द्यायचा आहे आपल्याला। रेष मारून घ्यायची किंवा चौकोन करून घ्यायचं। पट्टी असेल तर पट्टीचा वापर, तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच पट्टीचा वापर करा, कारण जर पॅटर्न चुकलं ना तर ब्लाऊज पूर्ण चुकतं। बरोबर प्रॉपर 5.5 आलेला आहे। आता इथं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर सर्वात आधी आपण आहे ना गळा रुंदी किती घ्यायची। आता मी 5चं शोल्डर घेतलं आहे, तर त्याच्यात आपण 2ची गळा रुंदी घेऊ आणि खाली 5.5। मी पॅटर्नमध्ये कधीच असा जो गळा असेल ना 6चा 7चा कधीच घेत नाही, कारण जेव्हा आपण हे लावतो ना काचपट्टी बटनपट्टी तेव्हा कमी जास्त होतं। तर खाली मी 2.5 इंच घेतला आहे। थोडा ब्रॉड पाहिजे ना, 2 म्हणलं की खूप छोटा येतो गळा, मग त्याच्यासाठी खाली 2.5 घेतलं आहे आणि वरती 2 इंच घेतलं आहे। आणि गळा मी पुढचा 5.5च ठेवते, त्याच्यापेक्षा मी जास्त मोठा करत नाही। जास्तीत जास्त 6 जर मोठं माप असेल तर आणि रेषा मारून घ्यायच्या। थोडा क्रॉस येईल, कारण खाली 2.5 आणि वरती 2 आहे। आता गळ्यासाठी कटोरीसाठी आपल्याला 1 इंच वरती घ्यायचे। ओके, हे घेऊन झालं। आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर मुंड्याचा आकार देताना अर्धा इंच जी रेष आपण याच्या चेस्टसाठी छातीसाठी केलेली ना त्याच्यावरती आपल्याला अर्धा इंच पुढे सरकवून घ्यायचे आणि अशी क्रॉस रेष द्यायची। क्रॉस एक रेष मारून घ्या, म्हणजे जेणेकरून आहे ना मुंड्यामध्ये घोळ येणार नाही, त्याच्यासाठी असते ही रेष, आकार देण्यासाठी। ओके, आता आपण इथून जे पहिला जो डॉट दिला आहे ना आपण तिथून तुम्ही बघू शकता, व्यवस्थित बघा, 1 इंच करायचं। जिथून डॉट दिला आहे तिथून 1 इंच आणि आतल्या मुंड्यापासून अर्धा इंच, आतला मुंडा घ्यायचा आणि अर्धा इंच। बघू शकता तुम्ही। थोडा अर्धा एक दोन रेष कमी झाली ना काही फरक पडत नाही, आणि गोल आकार देऊन घ्यायचा। जो आपण सर्वात आधी डॉट दिला होता तो बाहेरचा मुंडा आहे, म्हणजे मागचा, आणि जो आतला आहे तो आतमध्ये दिलेला आहे। आता हे चौकोन करण्यासाठी मी मोजते 8 आलेलं आहे। समोर पण 8 घ्यायचं आणि पेपर कापून घ्यायचा पूर्ण, इथं पण 8 देऊन घ्यायचं आणि एक सरळ रेष। पट्टीचा वापर करा जर नवीन असाल तर। जर जे कोणी नवीन असेल ना त्यांनी खरंच या पेपर पॅटर्नवरनं जर ब्लाऊज शिवलं ना तर खूप छान बसेल, खूप सुंदर बसेल। आणि ब्लाऊज शिवायचा व्हिडिओ आलेला आहे, अपलोड केलेला आहे मी। आणि सरळ रेष द्यायची। पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा। आता त्याच्यानंतर मी मुंड्याला आकार देईन। ओके, आता हे मी पेपर कटिंग करून घेते व्यवस्थित, म्हणजे ते पेपर हलवायला त्रास होतो ना त्याच्यामुळे। आणि चॅनलवर जर नवीन असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा, आणि याच्यापासून जर काही फायदा होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। काही चुका असतील तर त्या पण मला सांगा, म्हणजे जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चांगलं करायचा प्रयत्न करेल। आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊ।
8 इंचावरती पहिले मार्किंग करायची आहे, म्हणजे जेणेकरून जे 2 इंचाचा भाग आहे ना आपला तो आपल्याला प्लेन भेटेल. जी काखेत वर खाली होतं ना बाही लावताना तो प्रॉब्लेम इथे होणार नाही. थोडासा खालून आकार द्यायचा आहे, जास्त नाही खाली घ्यायचं, थोडासा खालून आकार द्यायचा आहे. हा पहिल्या मुंड्याचा आकार. ओके, मागचा भाग आहे हा, आणि हा फ्रंट साईड आहे. आतलं जिथं टिंब दिलेलं आहे हा आतूनच घ्या. बघा तुम्ही बघूनच करा, बोलण्यापेक्षा तुम्ही बघून करा. हां, झालं. मस्त आकार देऊन झालेले दोन्ही आकार एकदम गोल गरगरीत आले. तुमच्याकडे जर आकार द्यायचं काही असेल तर तुम्ही फ्रेंच क्राऊनने आकार देऊ शकतात. आता माझा हात बसलेला आहे त्याच्यामुळे मी त्या गोष्टीकडे एवढं लक्ष देत नाही आणि इतका वेळच नाही. ओके, ह्या पद्धतीने थोडंसं खाली घ्यायचं 1-2 रेषा आणि तिथून मुंड्याला आकार द्यायचा. आता वरतून इथं पण आकार देऊन घ्यायचा. कटोरीला जसा गोल बसेल ना तसा द्यायचा. मग 1 इंच खाली उतरायचं का वरती जायचं का तसं काहीच नाही. आणि इथून पण थोडासा असा गोल देता येईल तसा आकार देऊन घ्यायचा. थोडं मध्ये जातं बॉडीच्या, पण सुंदर अशी कटोरी तयार होते, गळा तयार होतो, काहीच प्रॉब्लेम होत नाही. बघा खूप छान दिसतंय ते. आता आपण योगपट्टी घ्यायची. आता योगपट्टी घेताना आहे ना उंची तर 12.5 13.5 मग 3ची घेतली आहे मी. आणि जर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त तुमची उंची असेल तर 3.5 आणि 3ची करा. इथे 2.5 घेतले आणि तिथं 3 घेतले. अर्धा इंच वरती जात नाही खाली जात नाही काय नाही, इतकं म्हणजे इतकं करत नाही मी, जे जसं आहे तसं. ओके, व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. थोडा खोल आकार द्यायचा, थोडा द्यायचा खोल, जास्त खोल देऊ नका. आता कटोरी काढायची आहे आपल्याला. मग काय करायचं, त्या 10चा मध्य करून घ्यायचा. कितीही कसंही पॅटर्न असो फक्त त्याचा मध्य करायचं, एवढं आपल्याला कळलं पाहिजे. आणि वरती पण त्याचा मध्य करून घ्यायचा. गळा ते योगपट्टी हा 5 इंचाची आली ही, आणि इथे पण 5 इंच करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला आकार द्यायला व्यवस्थित पडतं. आता पहिल्या मुंड्यापासून 2.5 इंच घ्यायचं. आकार द्यायचा आहे ना आपल्याला. मग गळ्यापासून जिथे 1 इंचाची मार्जिन केली होती आपण, बघा 2.5 इंच पहिल्या मुंड्यापासून परत दाखवते तुम्हाला मी. आणि व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. हे कटोरीचंच मेन आहे त्याच्यामुळे डबल तुम्हाला दाखवण्यात आलं. गोल आकार आलेला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, मस्त आकार आलेला आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने पेपर कटिंग करा. डबल सांगते. आता तुम्हाला मी लिहून पण दाखवते, म्हणजे कसं तुमच्या लक्षात येईल की आपण कुठे काय माप घेतलं, कुठं काय केलं. बघा सगळं मी व्यवस्थित लिहून दिलेलं आहे. आता तुम्हाला मुंड्याचं पण लिहून देते, म्हणजे कसं तुमच्या लक्षात येईल. करा पेपर कटिंग आणि बिनधास्त कापा, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पण ब्लाऊज कसा शिवायचा ना त्याचा व्हिडिओ पण तुम्ही बघा, म्हणजे डायरेक्टली पेपर कटिंगवर ना ब्लाऊज नाही शिवता येत. 5.5 घेतलेला आहे मुंडा. आकार व्यवस्थित द्या. आकार व्यवस्थित असले ना ब्लाऊज पण छान दिसतं, फिनिशिंगमध्ये दिसतं. नाही तर मग काय व्यवस्थित दिसत नाही. आणि मला ब्लाऊज फिनिशिंगमध्येच लागतं. बघा सगळं तुम्हाला मोजून दाखवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. तिथं 1 इंच घेतलं होतं आपण, इथं 2.5 इंच आहे. तुम्ही पण माझ्यासारखंच ब्लाऊज शिवा. हे 5 इंच आहे कटोरी मोजण्यासाठी. आणि इथं जितकं बरोबर उरतं बघा, 10चा मध्य गेलेला आहे, काही केलं नाही. प्रत्येक पॅटर्नला हेच करायचं, घाबरायचं नाही. माझा टेप थोडासा कमी पडतो. तुम्ही जर टेप व्यवस्थित वापरा. माझा टेप थोडं मला जमून जातं ते. ओके, तुम्ही फक्त बघत राहा काय काय आहे काय काय नाही. व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. आता हे इथं 3 इंचाची आहे. जर उंची जास्त असेल तर अर्धा इंच वाढवा योगपट्टीला, म्हणजे जेणेकरून कटोरी तुमची गोल येईल. आता सर्वात आधी आपण थोडं खालून कापायचे. पहिला मुंडा खालून कापायचा आहे. ओके, व्यवस्थित कापून घ्या. इथं घोळ येत नाही. असं जर तुम्ही केलं ना मग काखेत घोळ येत नाही, खेचल्या जात नाही, कपडा जिथल्या तिथं बसतो. ओके, झालंय कापून आपलं. आता हे 2 पार्ट आपल्याला वेगळे करायचे. वेगळे केव्हा करायचे, जेव्हा आपण बॅक साईडचा मुंडा कापतो की नाही त्यावेळेस वेगळे करायचे. आणि आता आपल्याला हा भाग आपण आता बाजूला ठेवा. आता याच्यावरच काम करायचं आहे आपल्याला, याच्यावरती नंतर काम करायचं आहे. आता योगपट्टी साईडला काढून घेऊ. कटोरी कापू नका आधी, कारण योगपट्टीला कट लागतो मग. आता योगपट्टी साईडला. तुम्ही जेव्हा पेपर कटिंग झाली आता आपली पूर्ण, आणि जेव्हा तुम्ही हे कापाल ना, काय म्हणतात ब्लाऊज पीस किंवा मग अस्तरचं काही कापाल ब्लाऊज, तेव्हा आहे ना योगपट्टी अर्धा इंच वाढवून घ्या, कारण शिलाईमध्ये जाते त्याच्यामुळे कमी पडते, मग उंची कमी पडते मागची आणि पुढची. आता आपण पुढचा कटिंग करून घेतला मुंडा. त्याच्यानंतर गळा कापून घेऊ. डायरेक्ट कटोरी कापू नका, गळा कापून घ्या. आधी मस्त गोल आकार द्या त्याला. मी पेपर कटिंगवरती जेवढा गळा असेल तेवढा कधीच घेत नाही, कारण काचपट्टी बटनपट्टी लावताना गळा कमी जास्त होतो. आणि जर काचपट्टी बटनपट्टी कमी जास्त झाली तर मग गळ्याचा प्रॉब्लेम होऊन जातो. मी डायरेक्ट
जेव्हा ब्लाऊज माझा अर्ध तयार होतो त्यावेळेस कापते. व्हिडिओत तुम्ही बघू शकता, माझं ब्लाऊजचा व्हिडिओ टाकलेला आहे. थोडासा आकार द्यायचा आहे आपल्याला, याला थोडा द्यायचा आहे, जास्त आकाराने द्यायचा आहे. बॉडीला पण कमी नाही पडलं पाहिजे. थोडासा आकार देऊन घेऊ. किंचित कापलं आहे मी, 2-2 रेषा होतात त्याच्या, बस कापून बघा एवढंच कापले. साईडला करायचं ते. आता आपण कटोरी कशी वाढवायची बघू. थोडी क्रॉसमध्ये ठेवायची आहे, थोडीशी, जास्त नाही, थोडी क्रॉसमध्ये ठेवायची. सर्वात आधी पूर्ण कटोरी आखून घेऊ आपण. डार्क करते घडी कारण ना, म्हणजे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे किंवा समजलं पाहिजे. थोडं वरती 2 रेषावरती, जेणेकरून आकार देताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. थोडीशी लाईट पण जातं, त्याच्यामुळं त्या साईडने पण 2 रेषा जास्त घ्यायच्या आणि ह्या साईडने पण 2 रेषा जास्त घ्यायच्या. सर्व कटोरी पहिले आखून घ्यायची. थोडं क्रॉसमध्ये ठेवा, डायरेक्ट सरळ ठेवू नका. सगळे आखून घेतली आहे मी. जर ह्याच पद्धतीने केलं तर खरोखर छान पेपर कटिंग जर झाली तर ब्लाऊज खरंच छान बसतं. आपल्याला पूर्ण जी कटोरी आहे ना ती 7-2 किंवा 7ची तयार झाली पाहिजे या पद्धतीने. आता ही 5ची आहे, मग याच्यानंतर आपल्याला जेव्हा कटोरी आपण वाढवतो तर 1-1 इंचाची वाढवायची. ह्या साईड थोडं क्रॉसमध्ये घ्यायचं, थोडंसं क्रॉसमध्ये 1 इंच ह्या साईडने वाढवायची आणि 1 इंच पलीकडच्या साईडने वाढवायची. थोडं डार्क करते कारण तुम्हाला समजलं पाहिजे रेषा कुठून कुठे आहे म्हणून. पेपर आहे ना तो. आणि थोडं क्रॉसमध्येच घ्यायचं. बघा तुम्ही बघू शकता क्रॉसमध्ये. थोडं डार्क करते मी. आता याचं आपल्याला मध्य करायचं आहे. ही पूर्ण कटोरी 7ची तयार झाली, 7-2ची झाली तरी चालेल. बघा पूर्ण कटोरी 7-2ची. मग आता आपल्याला त्याचा मध्य करायचा. 7ची कटोरी तयार झाली माझी आणि 3.5 7-2ची आली तरी चालेल. 3.5 मध्ये आला आहे आणि 1.5 इंच आपण खाली घेऊ व्यवस्थित. आणि आता आकार देऊन घ्यायचा. याला जॉईंट करायचं. जिथं आपण 1 इंच दिलेला आहे तिथं जॉईंट करून घ्यायचं. हलकं हलकं जॉईंट करा, नंतर तुम्ही व्यवस्थित रेषा मारल्या तरी चालेल. 4-4.5चं अंतर यात आलं पाहिजे. 4.5 जवळजवळ 4 ते 4.5 अंतर. उंची कमी जास्त वरती डिपेंड असतं हे अंतर. 4.5च आलं पाहिजे, 4च आलं पाहिजे असं नाही आहे, पण ते उंचीवरतीच डिपेंड असतं ते. आणि आता इथून सरळ रेषा मारून घेऊ. आता ही कटोरी जी आहे ना मैत्रिणींनो, ती ज्याला आता 32ची छाती आहे, पण काहींना कसं असतं छाती जास्त पण असते. तर ही कटोरी त्या लेडीजला खूप सुंदर बसते. ज्यांना छाती जास्त असते ना खूपच छान बसते. आणि ज्यांना कमी असते त्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल की त्यामध्ये तुम्हाला काय बदल करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. व्यवस्थित डार्क करते आणि ह्या साईडने पण करून घेते. आता आपण याला आकार द्यायचा. ह्या कटोरीला आपण आता आकार द्यायचा, ह्या साईडने द्यायचा, म्हणजे जेणेकरून आणि जो मध्य आहे ना तिथं हा आकार मिळाला पाहिजे. हे बघा इथंच मिळाला पाहिजे, म्हणजे जास्त पण नाही झाला पाहिजे आणि कमी पण नाही झाला पाहिजे. वरतून 2-2 रेषा घेऊन तो आकार तुम्ही मध्य करून देऊ शकतात. ही कटोरी खरंच खूप छान बसते. तुम्ही अशी कटोरी शिवून बघा, खूप सुंदर बसते. आणि आता आपण कटोरी कापून घेऊ. बघा व्यवस्थित परत एकदा दाखवते, वाटलंच तर तुम्ही ना खरंच अशाच पद्धतीने पेपर कटिंग करा. खूप छान सुंदर होती पेपर कटिंग. आणि निवांतपणे करायचं, काही जास्त घाई करायची नाही. मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तेच सांगितले, घाई करू नका आणि घाबरू नका, काही होत नाही. आता मी आकार देऊन झालेला आहे व्यवस्थित. खालून जो तो गोल आकार आहे ना त्याच्यामुळे ना फफी कटोरी तयार होते. जे म्हणजे कसं असतं ना, ज्यांना चेस्ट जास्त असेल, मग काहींना चपट्या बसतात कटोऱ्या, त्याच्यामुळे पण मग बायकांना आवडत नाही. मग काहींना अशी गोलच कटोरी पाहिजे, तर ही कटोरी शिवा तुम्ही. ह्या कटोरीमध्ये इतकं म्हणजे इफेक्ट छान आहेत ना, खूप छान बसतं हे. व्यवस्थित कापा. आणि कपड्यावरती तर आपल्याला आकार द्यायचाच आहे. आणि त्याच्यानंतर काचपट्टी पटनपट्टी लावल्यानंतर सुद्धा आपल्याला कटोरीच्या गळ्याला आकार द्यावा लागतो. हे तर नुसतं पेपर पॅटर्न झालं, नंतर कटिंग झाली, त्याच्यानंतर जेव्हा शिवल्यानंतर सुद्धा आपल्याला कटोरीला आकार द्यावा लागतो गळ्याला. ते मी व्हिडिओत दाखवलेले आहे तुम्हाला. अशा प्रकारे कटोरी तयार होते. बघा खूप सुंदर अशी कटोरी दिसते, खूप सुंदर दिसते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता आपण मागचा भाग घेऊ. आता 2 इंचाचीच आपण गळा रुंदी घेतली होती, बरोबर आहे ना. मग 2 इंच गळा रुंदी घेऊ. त्याच्यानंतर गळा आडवा तिडवा गळा हा मोजून घ्यायचा. किती येतो आडवा तिडवा. आता मी 10 घेतलेला आहे याचा गळा. थोडंसं कापून कमी जास्त होत असते कपड्यावरती. आणि खाली 2.5 इंच, 2.25-3 इंच घेतलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. गळा पसरट पाहिजे ना त्यांना, मग 2.25-3 किंवा 2.5 तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता.
पण जर गळा मोठा असेल ना, शोल्डर आणि मुंडा याचा बेस जमला पाहिजे, नाहीतर मग शोल्डर उतरतं. व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा. मला आकार द्यायची, कटिंग करायची भरपूर सवय झाली आहे. तुम्ही जर तुमच्याकडे तसं होत नसेल तुमच्याकडनं, तर वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करा, जेणेकरून आकार हे सुंदर येतील. आता मला ह्या गोष्टींची सवय झाली आहे. मी हे कटिंग करून घेते. मी हे पण कपड्यावरच कापते. मी आता हे व्हिडिओ दाखवण्यासाठी तुम्हाला मी पेपर कटिंग करून दाखवले. टक्स पण मी अंदाजेच घेते, टक्सला पण मी मोजत नाही. आता मी इथे टक्स मोजला आहे. 4.5च्या अंतरावरती घेतला आहे आणि वरती 5 इंच घेतला आहे. बॉडीच्या हिशोबाने घ्यायला लागतो तो. आणि हे डाट मारण्यासाठी शिलाई मार्जिन. व्यवस्थित कापा, व्यवस्थित पेपर कटिंग करा आणि इथून थोडंसं कर्व द्यायचं, वरती द्यायचं. आता हे का द्यायचं माहिती आहे का, जेव्हा बघा बायका ब्लाऊज घालतात आणि त्यांची फिटिंग अशी खाली दिसते, काही जाड बायकांची दिसते, मग ती दिसू नये त्याच्यासाठी हा थोडासा शेप द्यायचा असतो, म्हणजे जेणेकरून फिटिंग खालून दिसू नये. दिसते खाली लोंबकळते असं दिसतं, कधी असतं ते. अशा प्रकारे होतं. ही बॉडी, मागचा भाग, बॉडीचा भाग, कटोरी, ही कटोरी झाली. बघा, व्यवस्थित जर पेपर कटिंग केलं तर तुमचं ब्लाऊज पण खूप छान येईल, खूप सुंदर येईल. आणि अशीच पेपर कटिंग करा तुम्हाला जी योग्य वाटेल. आणि ब्लाऊज पण तसंच शिवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला